सुरुवात करूया. आवाज येतोय ना माझा? हरिओम. आवाज येतोय का माझा बरोबर? मला फक्त अर्थाने सांगा. आवाज येतोय? ओके. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समान. डोळे अर्गत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येते. श्वास सोडताना ते आतमध्ये जाते. तर या श्वसन मार्गशुद्धी एकेका नाकपुडी प्रत्येकी 10 वर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन. हृदय थांबवून डावा हात पुढे घ्या. उजवी नाकपुडी जेंटली प्रेस. डावीने सहज श्वास घ्यायचा आहे. सोडताना आतमध्ये झटका. सुरुवात करूया. हे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभाती यथाशक्ती 20 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश थांबूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्च. तो दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेत घसारा. दोन्ही हात खाली. हस्त नेत्रस्पर्श. अलगद डोळे बघून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय सरळ करायचे. मान मध्ये सई सोडून घेऊया. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स करूया. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच. ताणायची आहे. हा, रिलॅक्स. आणि अंगठा आतमध्ये घेऊया आणि मग त्याच्यावर 4 बोट. छोटी आज करून देणार नाही वाटतं तुम्हाला. 4 बोट फोल्ड करू त्यावर अंगठा. पुन्हा एकदा फोल्ड, ओपन, फोल्ड, ओपन. काय इकडे बघ जरा. इकडे बघ. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि आता जास्तीत जास्त आपले अँकल जॉईंट म्हणून पावलं स्वतःकडे घेऊया आणि खाली ताणूया जमिनीकडे. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. थांबायचंय. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. थांबायचंय. आपली दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवायचे आणि उजवा पाय फोल्ड करूया. सरळ करूया जमिनीला घासत. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड. आपल्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून इकडे आणि सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि वर घ्यायचा, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. ठीक आहे. पुन्हा पाय वरती आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबा. उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हातांची पण डाव्या गुडघ्याखाली येईल आणि डावा पाय फोल्ड करूया जमिनीला घासत आणि सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड आणि वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. सावकाश दोन्ही डावा पाय सरळ करा. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. 3 वेळा झाले की थांबू. पावलं जोडून बटरफ्लाय. बटरफ्लाय करायचं. आपण दोन्ही पावलं जी आहेत ती एकमेकांना जोडून बटरफ्लाय. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळवायची. पुन्हा ओपन करून जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन, स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट.
ओपन करायचे. पुन्हा हात समोर आणि अँकल आपल्या मनगटामधून हाताचे तळवे वर खाली करूया. अप अँड डाऊन, वर खाली, वर खाली करायचे. ठीक आहे. ओपन करा, हाताची मूठ ओपन करा आणि मग करा. दोन्ही हात असे समोर सरळ दिसतंय ना. आणि मग ते वर खाली करायचे. आता हाताची मूठ वळून घ्या हातमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं आणि मग रोटेशन क्लॉक करायचं. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ हात खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरा जॉईंट आणि सुरुवात करूया शोल्डर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 सावकाश, 2 3. पुन्हा कोपरा समोरून जॉईन करून घेऊया आणि श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळ झाले की थांबवा. दोन्ही पावलं पकडून घ्या. आपली हाताची ग्रिप त्या पावलांच्या खाली, हाताची बोटं गुंफून पावलांच्या खाली. मांडी आणि गुडघे जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून एखाद सेकंद आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून बघूया. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. सावकाश आपली मान पुढे घेऊया आणि सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 2 वेळेला गोलाकार फिरून घ्यायची मान. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आणि मग मान सरळ करायची. आणि करूया आता बटरफ्लाय. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत गुडघे वर घ्या, मांड्यावर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि जास्तीत जास्त आता वर खाली मुवमेंट. सावकाश थांबायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून मान मागे सैल सोडून रिलॅक्स. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळवायचे आहेत आणि आपला उजवा जो पाय, डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजवा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील, सीट पासून लांब असतील. उपडी मांडी घालतो तसं. गुडघेदुखीचा त्रास असेल तर सावकाश करा. थोडस पाऊल पुढे घ्या, तुमच्या बाजूने घ्या, स्क्रीनच्या दिशेला घ्या. थोडस पाऊल स्क्रीनच्या बाजूला घ्या. जे तुम्ही सीटच्या जवळ नका घेऊ, पुढे घ्या थोडस. असं असं पुढे सरकवा. नाही मांडी नाही, फक्त पाय. म्हणजे माझा पाऊल कसं तुम्हाला दिसतंय तसं तुमचं पण दिसू दे. तुमचं ते मागे गेलंय, सीटच्या जवळ गेले. थोडस पुढे. बघा तुमचा असा असा झालाय पाय, बरोबर. थोडासा असा बाहेर घ्या, बाहेर घ्या, असा बाहेर घ्या. हा हा. ठीक आहे. आणि जो डावं पाऊल आहे ना ते अजून थोडस आपल्या जवळ ओढून घ्या शरीराच्या. डावं पाऊल जो खाली आहे, आपण आडवा केलेला पाय आहे. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डाव्या बाजूला थोडस टर्न व्हायचं. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे. 1 मिनिट. डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा.
सावकाश पाय सरळ करा. हेच आता आपण विरुद्ध बाजूने करूया. आज हिला वाटतं हो करून द्यायचं नाही वाटतं. दोन्ही पाय समोर घ्या. तू पण कर बरं, तू पण कर. तूही कर आता. सर समोर बस इथे. विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय समोर. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि डावा पाय जो सरळ आहे तो आपल्याला आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे असा फक्त फोल्ड करायचा. आपल्याला पाऊल असं बाहेर काढायचंय. हा, पाऊल बाहेर घ्या जास्तीत जास्त. असं मागे न घेता आपल्याला बाहेरच्या बाजूला घ्यायचंय. तुलाही करायचंय. बस इकडे. हा, कर नेता. आई समोर बसून करायचंय. दोन्ही हात अशी गुडघ्यावर ठेवायचे. समोर बघ इथे. छान. आणि आता आपल्याला डावा हात जो आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघ. पूर्णपणे ट्विस्टिंग आहे त्याकडे लक्ष. बरोबर, छान. सावकाश मान सरळ करा. आपला डावा पाय आधी सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा. विश्रांती. छान. आणि आता आपण करूया वज्रासन. वज्रासन पण करायचंय ना शोनू. दोन्ही पाय जोडून घ्या. आणि आता एक एक पाय फोल्ड करायचा. दोन्ही पाय जोडवायचे. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्या. आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या सीट खाली. हा, दोन्ही हात गुडघ्यांवरती. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. लक्ष आपल्या श्वासाकडे. डोळे उघडायचे आणि आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतील आणि हळूहळू जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत सरळ वरती घ्या. डोक्याच्या दिशेने वर स्ट्रेच. बरोबर, छान. अजून हात सरळ करायचे, ताणायचे. परफेक्ट. नजर समोर आणि जास्तीत जास्त ताण ताण. बरोबर, छान. उलट चाल करताना एक श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात मांडीवरती. छान. आणि डोळे मिटून विश्रांती. लक्ष पुन्हा एकदा श्वासाकडे. करूया आपण उष्ट्रासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा माउंटन. टाचा सिलिंगच्या दिशेने घ्या दोन्ही पायांच्या. दोन्ही हातांची पकड आता आपल्या कमरेच्या इथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर. खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आणि डावा हात तसाच कमरेवर ठेवायचा आहे. आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि मान मागे सैली सोडा. पावलांचं माउंटन टाचावर आहे.
डावा हात कमरेवर, फक्त उजव्या हाताने मागून उजवी टाच पकडली आणि मान मागे सैल सोडली. ठीक आहे, सावकाश. सावकाश मान सरळ करा. उजवा हात पुन्हा कमरेवर घ्या. पुन्हा आपली दोन्ही हाताची पकड जी आहे ती आपला जिथे पाठीचा मणका तिथे आहे. आणि आता हळूहळू आपल्याला पुन्हा कमरेचा भाग पुढे घ्यायचा आहे, पोट पुढे येईल. आता उजवा हात तसाच ठेवायचा आहे कमरेवर आणि मागून डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. मान मागे सैल सुरू. ठीक आहे, थांबायचं इथे आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि सावकाश मान सरळ, डावा हात पुन्हा आपल्या कमरेवरती. थोडा वेळ हात खाली, पायाची स्थिती तशीच ठेवायची आहे. टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेला आहे. आता आपण दोन्ही हात एकत्र मागे नेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा दोन्ही हाताची पकड जिथे आपल्या माकड हाड आहे तिथे कमरेच्या ठिकाणी. हळूहळू पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलूया, पोट पुढे येईल आपोआप. आणि आता शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे, डाव्या हाताने डावी टाच. ठीक आहे, आणि मान मागे सैल सोडा. छातीचं प्रसारण होतं. यथाशक्ती थांबवण्याचा प्रयत्न. ओके, सावकाश. उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवर, मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. गुडघे जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्यायचे आणि रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता, गळ्यावरती ताण होता. त्याचबरोबर आपल्या चेस्टच्या भागामध्ये म्हणजेच आपली फुफ्फुस बरकड्या ताणली गेली होती, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागतो. करूया याला कॉम्प्लिमेंट करणार योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया, नजर समोर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आपलं पोट, छातीचा भाग हळूहळू पुढे येईल. आपल्याला सीट उचलायची नाहीये, सीट पूर्णपणे पायावर असेल आणि कपाळ जे आहे ते जमिनीकडे सैल सोडून. हाताची कोपरं आणि खांदे जमिनीकडे सैल सोडायचे आहेत. समजा आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर असेल तर दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ टेकवा. पुन्हा इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडायचे आहे आणि इथे थांबायचं आहे. गळ्यावरती, पोटावरती प्रेशर आणि पाठकण्यावर ताण असतो. बरोबर, छान. नॉर्मल श्वास आपला चालू आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. आपल्याला उलट चाल करायची आहे. आता समोर जी हाताची मूठ आहे ती पुन्हा एकदा मागे घेऊया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. हाताची पकड थोडीशी घट्ट करा. कोपरं थोडी वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटून हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवरती आणि डोळे मिटून पुन्हा एकदा संपूर्ण रक्ताचा प्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पूर्ववत होतोय याची नोंद. आता दोन्ही हात समोर घ्यायचे, पूर्णपणे जमिनीवर टेकवायचे. खांद्यातून दोन्ही हात सरळ करा, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा आणि आपले दोन्ही हात आणि पाय आपले आपण ऍडजस्ट करा. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये असेल. आपले हात, गुडघे, पावलं एका रेषेमध्ये. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पोट जमिनीला समांतर आणि पाठकाणा सिलिंगला समांतर आहे. आपण करणार आहोत टायगर ब्रीथिंग. श्वास घेत घेत आपल्याला आपली मान वर न्यायची, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत हनुवटी वर. इनहेल अप
Exhale down. Inhale up. Exhale down. Inhale up. Exhale down. सावकाश थांबा. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता आपला उजवा जो पाय आहे तो गुडघ्यांना सरळ करा मागच्या मागे. फक्त उजवा पाय मागे सरळ करा आणि तो तिथल्या तिथेच वर खाली करा. तिथल्या तिथेच वर खाली. नजर समोर. नजर समोर. आणि तिथल्या तिथेच फक्त उजवा पाय वर खाली करायचा आहे. आता जास्तीत जास्त फोल्ड करा. जास्तीत जास्त फोल्ड उजवा पाय. आणि पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल स्वतःकडे खेचा. नजर समोर. सावकाश गुडघा जमिनीवर टेकवा उजव्या पायाचा. आणि आता डावा पाय सरळ करा मागे. नजर समोर. आणि डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली करायचा. तिथल्या तिथेच वर खाली. बरोबर. आता डावा पाय फोल्ड करा आणि पाऊल आपल्याकडे खेचून घ्या. अँकल जॉईंट्सला स्ट्रेच असेल वरच्या बाजूने. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. ओके. सावकाश डावा गुडघा जमिनीवर येऊ दे. दोन्ही गुडघे पावलं जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश एक एक पाय सरळ करूया. वज्रासन सोडून घेऊया. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडा. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. lie down on your mat. ओके. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या वर. आता उजवा पाय वर उचला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने आणि वर न्या सरळ. दोन्ही हात सरळ वरती डोक्याच्या दिशेने. उजवा पाय वर उचलून डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करा. डोकं उचलायचं नाही. मग डावा पाय वर उचलून उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करा. आणि हे थोडस रॅपिडली आपण थोडस डायनॅमिक करणार. सुरुवात करूया. 1 बरोबर. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. थांबायचंय. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. हात खांद्यातून सरळ आडवे. आणि आता पुन्हा एकदा उजवा पाय वर उचला 90 अंशापर्यंत आणि तो पलीकडे ठेवा डाव्या पायाच्या. खाली जमिनीवर टेकवा. हा बरोबर. बरोबर. थोडस ऍडजस्ट व्हा तुमचं तुम्ही. म्हणजे हात व्यवस्थित खांद्यातून सरळ राहील. आणि आपली मान उजवीकडे. आपला उजवा पाय डावीकडे. मान उजवीकडे. ठीक आहे. उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि मग डोळे मिटून आलेला पीळ त्याकडे लक्ष. कैची सारखा आकार होतो आपल्या दोन्ही पायाच्या इथे. सावकाश हळूहळू मान सरळ आणि उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. सावकाश खाली घ्या. आता डावा पाय वर उचला 90 डिग्री आणि डावा पाय पलीकडे उजव्या पायाच्या जमिनीवरती. आणि डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपली मान डावीकडे जाईल. अगदी सावकाश. पायाला त्राण पडण्याची शक्यता असते. आणि इथे यथाशक्ती थांबा. विरुद्ध बाजूने गळ्यावर पाठकण्यावर आणि आपल्या कमरेच्या स्नायूवर आलेला पीळ त्याकडे लक्ष. सावकाश मान सरळ. पाय 90 डिग्रीवर आणि सावकाश खाली जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही हात खाली. रिलॅक्स. डोळे मिटून विश्रांती.
पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपली टाच जी आहे ती सीटच्या जवळ सावकाश ओढून घ्या. आपल्या दोन्ही पायांची टाच ओढून घ्यायची सीटच्या जवळ. हातांची बोट एकमेकांमध्ये गोठवून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याची मागे. डोक्याच्या मागे. खांदे आणि कोकण पूर्णपणे जमिनीवर असतील. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे जाईल. पाय उजवीकडे, मान डावीकडे. डावी मांडी पूर्णपणे उजवी मांडी पूर्णपणे जमिनीवर सैल सोडायची. डाव्या बाजूला स्ट्रेच आहे. डोळे बंद. सावकाश दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीटच्या जवळ पुन्हा ओढून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि मग डोळे मिटून घ्या. डावी मांडी जमिनीकडे सैल सोडली. दीर्घ धरणं, प्राण धरणं. सावकाश डोळे उघडायचे. आपली मान आणि पाय सरळ करायचे. मान आणि पाय मध्यभागी. हाताची पकड सोडून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमधलं अंतर रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि उठून घ्यायचा. हाताच्या आधाराने हळूहळू उठून बसायचं. सावकाश उठून बसा. आज आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर आधी सूर्यनमस्कार मी दाखवते तुम्हाला कसं केला जातो. एकूण 12 स्टेप्स आहेत त्या दाखवते आणि मग आपण एकत्र करूया. मी ग्रुपवरती पण शेअर केलाय सूर्यनमस्काराच्या स्टेप्स. तर आधी मी दाखवते मग आपण एकत्र करूया. ठीक आहे. सूर्यनमस्काराची सुरुवात गायत्री मंत्राने होते. तर मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. पहिली जी स्थिती आहे ती म्हणजे आपली नमस्कार स्थिती. 1 नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन. त्यानंतर 4 उजवा पाय मागे घ्यायचा, गुडघा जमिनीवर, नजर सीमेकडे, अश्व संचलनासन. 4 5 दंडासन. संपूर्ण शरीर समांतर जमिनीला आणि सीमेला, नजर समोर. हे झालं 5 दंडासन. 6 अष्टांगासन. आपली अनुवटी किंवा कपाट, 2 हाताचे तळवे, छातीचा भाग, गुडघे आणि पावलं जमिनीवर आढळलो. हे झालं 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंग. 8 पर्वतासन. त्याचा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि नजर आपली नैवेद्याकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा, डावा गुडघा जमिनीवर, नजर स्त्रीकडे. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तवतानासन. 12 नमस्कार. ठीक आहे. एकूण 12 आपल्याला अशा प्रकारे सूर्यनमस्कार करायचे. ठीक आहे. सावकाश बैठ उठून उभं राहायचंय. आता ही छोटी कुठे गेली, तिला समोर घ्या बरं. आता उभं राहायचंय. नजर समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ. छोटी पण आहे, दिसत नाहीये मला ती. नजर समोर. आणि आता आपल्याला दोन्ही हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एकदम सरळ स्ट्रेट. दंडाचा स्पर्श दोन्ही गालांना. हँड्स अप. करेक्ट, बरोबर. हँड्स अप. वरती घे दोन्ही हात. वर घे. आईकडे नको बघू, तिकडे बघ, समोर बघ. इकडे बघ माझ्याकडे.
स्क्रीनच्या दिशेने बघ. आणि आता संपूर्ण स्ट्रेच करायचंय. दोन्ही हात वरच्या बाजूने, संपूर्ण शरीर वर्टिकली ताणायचंय आणि टाचा वर उचला. पायाच्या टाचा वर उचला. आणि पुन्हा एकदा स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. ओके, टाचा वर उचलून ताण आणि मग सावकाश टाचा खाली घ्या. हाताची बोटं वरच्यावर एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे. पायामधनं अंतर वाढवा. आणि आता फक्त आपल्याला साइडवर बेंड घ्यायचंय कमरेतून. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. परफेक्ट, छान. थांबायचंय. पायामधलं अंतर कमी करा. दोन्ही हात सावकाश खाली घ्या. सावकाश खाली आणि विश्रांती, रिलॅक्स. आणि आता आपण करूया एक पाद तोलासन. बॅलन्सिंग आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. इकडे बघ, इकडे बघ, इकडे येतो, इकडे ये, समोर ये. हा, समोर ये. हा, बरोबर. हा, आता स्ट्रेट उभी राहा. स्ट्रेट उभं राहायचंय. ओके, आता दोन्ही हात सरळ कर, असे माझ्यासारखे. सरळ कर दोन्ही हात असे माझ्यासारखे. हा, आणि आता तुझा राईट लेग आहे ना, राईट लेग अप कर, वर उचल. राईट लेग वर उचल. वर उचल. उजवा पाय, राईट लेग, राईट राईट राईट, पूर्ण वरती घे. वर घे, वर. हा, येस. आता माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तिकडे भिंतीला टेकून उभी राहा. भिंतीला टेकून उभी राहा मागे. हा, तिथे उभी राहा टेकून त्याला. हा, पाठ लाव तिकडे, पाठ. हा, येस, बरोबर. हा, आणि आता उजवा पाय वर उचलायचा. हा, आता समोर बघ, आईकडे बघू नको, समोर बघ तिकडे. हा, आता दोन्ही हात वर घे सरळ. असे नमस्कार कर, वरच्या वर नमस्कार. परफेक्ट, छान छान. सावकाश हात खाली घे आणि उजवा पाय पण खाली कर. सावकाश सावकाश. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय स्ट्रेट कर. पाय जोडून घे एकमेकांच्या जवळ. हा, पुन्हा हात असे लांब करायचे. आता दुसरा दुसरा पाय वर उचल. लेफ्ट लेग, दुसरा पाय. हा, ओके. पुन्हा दोन्ही हात आता वर सरळ डोक्याच्या दिशेने वर. छान. समोर तुला काय दिसतंय तिकडे बघ बरं. समोर तुला जे दिसतंय त्याच्याकडे बघ. हात वर कर नमस्कार सारखे. हात वर. ओके. हा, छान छान. सावकाश हात खाली घे, पाय खाली. रिलॅक्स रिलॅक्स. आता आपण सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय थोडस आणि गायत्री मंत्राने आपण सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. छोटीला पण सांगा करायला, काय हरकत नाही. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराशी जोड. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कार सर आणि दोन हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन. तीन हस्तपादासन. चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन म्हणजे दंडासन. बरोबर. सहा अष्टांगासन. आपलं कपाळ हनुवटी, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, गुडघे जमिनीवर. अष्टांगासन. सात भुजंगासन. आठ पर्वतासन.
टाच आपली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नेत्रदृष्टीकडे. 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलनासन. डावा पाय गुडघ्या गुडघा, डावा गुडघा जमिनीवर. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मध्ये अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे. पुन्हा एकदा. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि प्रेक्षे. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मध्ये अश्वसंचलनासन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. थांबायचं. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बसायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती. ज्ञान मुद्रेत. डोळे अर्धत मिटून घ्या. दीर्घ श्वसनाची 2 अवधी आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी आपल्याला बंद करायची. डोळे अर्धत मिटून घ्या. आपण सूर्यनमस्कार केले त्यामुळे थोडीशी श्वासाची गती वाढते. ती बॅलन्स करण्यासाठी करूया अनुलोम विलोम. डावी आहे तो श्वास सुरू. डावीने खोलवर दीर्घ पुढं. डावी बंद. उजवीने सात रेष. उजवीने पुढं. उजवी बंद. डावीने सात रेष.
डावीने खोलवर दीर्घ पुरळ, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पुरळ, उजवी बंद, डावीने संथ रेचक. तिसरा वर्ग, डावीने खोलवर दीर्घ पुरळ, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पुरळ, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान उभे. करूया आपण शीतली प्राणायामाची 3 आवर्तन. आता इथे आपल्याला जिभेची पंधळ करायची, जीभ बाहेर घेऊन यायची, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश सोडून द्यायची. 3 आवर्तन करूया. डोळे मिटून जिभेची पंधळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरळ हवा आतमध्ये भरून घ्या, थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. दुसरा प्रयत्न, जिभेची पंधळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरळ, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड, जिभेची पंधळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरळ, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. शीतली प्राणायामाचा मनातल्या मनात मागूया. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तन. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेत. तिथे किंचित दाब आणून तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्याचे आपल्याला सटल व्हायब्रेशन्स जाणवतायत का, तिकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. करूया भ्रामरीची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पुरळ आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरळ, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरळ, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये जोड आपल्या श्वासाची. मी माझा प्रत्येक श्वास देताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून.
श्वास भरून घेऊया आणि उच्चार. ओ. एक श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. एक श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपली संपूर्ण साधना ओढल्या समर्पित. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. निर्माण झालेली अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये ठेव. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी कडे. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. छोटी तुमची किती वर्षाची आहे? 4 वर्षाची आहे. ओके. ओके. मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता तसंही, म्हणजे म्यूट हे करून. हा, तुमचं माईक फक्त चालू करा. हा, मी अनम्यूट केलंय तुम्हाला. नेटवर्कचा इश्यू आहे. केलेलं आहे मी अनम्यूट, पण होत नाहीये ना. ओके. बहुतेक नेटवर्कचा इश्यू आहे, म्हणजे म्यूट अनम्यूट होत नाहीयेत मला असं वाटतं. माईक चालू होत नाहीये ना तुमचा? माईक माईक चालू होत. ठीक आहे, असं काही हरकत नाही आहे. माईक चालू होत नाहीये तुमचा. मी मी तुम्हाला अनम्यूट केलंय, पण माईक नाही चालू होते. ठीक आहे, काही हरकत नाही. तिला पण तुमच्या बरोबर बसवत जा, हळूहळू तिला पण प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. मला आवाज नाही येते बिकॉज मे बी तिथे काहीतरी डिव्हाइसचा इश्यू असेल. भेटूया आपण उद्या सकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते.